नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे. चला तर मग सर्वात आधी आपण छोले भिजवून घेतलेले आहेत. 8 ते 12 तास मी हे छोले भिजवून घेतलेले आहेत. मी बारीक साईजचे छोले घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 प्रकारचे मिक्स आहेत छोले माझ्याकडे. दोन्ही प्रकारचे थोडे शिल्लक होते म्हणून दोन्ही प्रकारचे भिजवलेत मी. आता धुतलेले छोले मी कुकरमध्ये घालून घेते. आता यामध्ये गरम मसाले घालून घेऊ आपण. 2 तमालपत्र घातली आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 2-3 छोटी विलायची आणि 4-5 लवंगा. आता आपण यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालून घेऊ. बेकिंग सोड्याने छोले मऊ शिजतात. अगदी थोडासा घातलाय आणि छोल्यापुरतंच आपण मीठ घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण पाणी घालून कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरमध्ये छोले उकडतायत तोपर्यंत आपण भटुऱ्यांचं पीठ लावून घेऊया. त्यासाठी मी 3 पाव मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी रवा घालतीये. त्यानंतर मी त्यामध्ये बडीशेप घालणार आहे. ही बडीशेप मी जाडसर कुटून घेतलेली आहे. त्यानंतर कस्तुरी मेथी घेतली आहे. कस्तुरी मेथी हातावर चोळून घालतीये. त्यानंतर 1 मोठा चम्मच मी ओवा घेतलाय, तोही हातावर चोळून घालायचा आहे. आता यामध्ये मी साखर घेतली. साखर मी खलबत्त्यामध्ये थोडीशी कुटून घेतली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. भटुरे करताना अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालतं. तेही भटुरे खूप छान होत आहेत. पूर्ण मैदा घेण्याऐवजी अर्ध गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं. त्यानंतर मी थोडासा खाण्याचा सोडा घातला आहे त्यामध्ये. आता आपण दही घेतले. जेवढा रवा तेवढंच आपण दही घेतले त्याच वाटीने. आता यावर आपण थोडंसं तेल घालून घेऊ आणि आता पीठ मळून घ्यायचंय. लागेल तसं आपण थोडं करून यामध्ये पाणी घालू. आपल्याला जास्त घट्ट मळायचं नाही, हे पीठ सैलसर मळायचंय. आणि हे पीठ आपल्याला आता रवा घातलेला आहे, त्याच्यामध्ये दही घातलाय, सोडा, तर ते सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि हे पीठ आपल्याला भिजायला ठेवायचंय. 2 ते 3 तास आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. जेवढं पीठ भिजेल तेवढं भटुरे एकदम असे टम्म फुगतात. त्यामुळे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचंय. भटुऱ्याचे पीठ मळून तयार झाले की आपण त्यावर तेल लावून घेऊ आणि हे पीठ आपण आता भिजायला ठेवून देऊ. आपण पिठामध्ये जे कस्तुरी मेथी आणि बडीशेप टाकलेली आहे त्याचा भटुऱ्यामध्ये एवढा छान फ्लेवर उतरतो. भटुरे नुसते खायलाही खूप छान लागतात. आता कुकरला लावलेल्या छोल्यांच्या 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊ. ग्रेव्हीसाठी 3 मोठे कांदे कापून घेतलेत आणि 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक घेतले. आपण कांदा सेपरेट वाटणार आहोत आणि टोमॅटो, अद्रक आणि लसूण सेपरेट वाटणार आहोत. 2 वाटण करणार आहोत. त्यामध्ये मी कांदा वाटून घेतलाय बघा, त्याची पेस्ट केली आहे. आता टोमॅटोची पेस्ट करून घेते आहे. 2 वाटणमध्येच आपली ग्रेव्ही तयार होणार आहे. आता उकडून घेतलेले छोले दाखवते तुम्हाला. किती छान मऊ छोले शिजलेत. आपण यात टाकलेले गरम मसाले ते काढून घेऊ. कढई ठेवली गॅसवर. कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. त्यानंतर मी 1 चम्मच जिरे घातलेत त्यामध्ये. जिऱ्यानंतर मी 1 चम्मच ओवा घालून घेतलाय. थोडंसं हिंग घालतीये. आणि आपण तयार करून घेतली जी कांद्याची पेस्ट होती ती घालून घेते मी. आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला फुल गॅसवर परतून घ्यायची आहे. अगदी त्याचा कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला ती कांद्याची पेस्ट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. कलर चेंज झाला आहे पण आपल्याला अजून थोडासा ब्राऊन करायचा आहे कांदा. पण तो कढईला खाली लागतोय त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि पुन्हा त्याला फुल गॅसवर परतून घ्यायचे.
आता तुम्हाला दाखवते, असा कलर झाला पाहिजे कांद्याचा. आपण आता यामध्ये मसाले टाकून घेऊ. हळद टाकते मी थोडीशी, यानंतर लाल तिखट घातले, 2 चम्मच लाल तिखट घातलेले आहे. त्यानंतर मी जिरे आणि धने पावडर दोन्ही एकत्र घेतली होती, ती दोन्ही घालून घेतली आहे. त्यानंतर आमचूर पावडर घेतली. आमचूर पावडर जर आपण छोले मसाला वापरत असाल तर आमचूर पावडर घालायची गरज नाही आहे. मी त्यामध्ये छोले मसाला वापरलेला आहे, थोडासा गरम मसाला वापरला आहे. हा छोले मसाला आहे, 2 चम्मच घातलेला आहे. छोले मसाल्यामध्ये आंबटपणा असतो, त्याच्यामुळे आमचूर पावडर घालायची गरज पडत नाही, त्याने भाजी जास्त आंबट होती. मला आंबट भाजी करायची होती जरा, त्यामुळं मी घातलेलं आहे आमचूर त्याच्यामध्ये. आता आपण मसाला पाणी टाकून मसाला परतून घेतलेला आहे, कारण मसाले खाली लागत आहेत. आता मसाले परतले गेलेत, आपण त्यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट घालून घेऊ. आता यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो आहे. आपल्याला अद्रक लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत टोमॅटोची पेस्ट परतून घ्यायची आहे. त्यावर मी थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेतली मसाल्यावर त्या. आता टोमॅटो घातलाय म्हणून आपण थोडंसं वरनं मीठ घालतोय. छोलेमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, आता मसाल्यापुरतंच मीठ घातलंय, थोडीशी कोथिंबीर. आता हे सर्व मिक्स करून एकत्रित आपल्याला परतून घ्यायचंय. मसाला छान परतला गेलाय. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले आहेत ते घालून घेणार आहोत. तर ज्यांना घट्ट ग्रेव्ही आवडते त्यांनी छोले थोडेसे क्रश करून घातले तरी चालत आहेत. अगदी अर्धी वाटी छोले त्यातले बाजूला ठेवून क्रश करून घालायचे. आता मी त्यामध्ये उकडलेला बटाटा घातलाय. उकडलेला बटाटा मला छोलेच्या भाजीत आवडतो म्हणून घातलेला आहे. ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी नक्की छोलेच्या भाजीमध्ये बटाटा घालून पहा, चव छानच लागते त्याची. आता भाजीला छान उकळी आली आहे. आपण अजून थोडा वेळ भाजीला उकळी घेऊ आणि आता आपण भटुऱ्यांची तयारी करू. पीठ छान फुगले बघा आणि मऊ पण झाले. पीठ मळून घेते आणि आपण आता त्याचा एक छोटासा गोळा काढून घेऊन भटुरा लाटून घेऊ. आता भटुरे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. त्याचा एक छोटासा उंडा तयार करून घेते मी. आता आपण यावर मैदा लावून लाटणार आहोत. थोडासा मैदा घेतलाय. आता याला मी लाटून घेते. या पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे भटुरा. आता आपण तेल अगदी गरम झालं पाहिजे भरपूर, त्यामध्ये मी भटुरा सोडून घेतलाय. भटुरा तेलामध्ये असा फिरवून झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला फुगवून घ्यायचा आहे. हा फुगलेला भटुरा बराच वेळ असाच राहतो. आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळं तो फुगलेला जसून तसा बराच वेळ राहतो आणि खुसखुशीतही होतो. किती छान टम्म फुगलेला आहे आपला भटुरा. दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित त्याला तळून घेऊ आणि साखर घातल्यामुळे भटुऱ्याला रंग बघा किती छान आलाय. आपण आता प्लेट तयार करून घेऊ. तुम्हाला माझी छोले भटुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. बघा भटुरा किती टम्म फुगलाय आणि जसून तसा आकार आहे त्याचा. किती वेळ झालेला आहे मी त्याला ठेवलंय. फोडून दाखवते बघा तुम्हाला. आतून एकदम सॉफ्ट आणि वरून अगदी खुसखुशीत तयार झालाय आपला भटुरा. मस्त लच्छेदार कांद्यासोबत आणि लिंबासोबत मी हे छोले भटुरेचं ताट तयार केलंय.